नमस्कार सगळ्यांना, मी स्वप्ना पाटील आशीर्वाद बुटीककडून. तर आज आपण इथे प्रिन्सेस कट विथ बेल्ट या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. हे ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. तर चला आपण आता याचं ड्राफ्टिंग करून घेऊ. आणि आज हे मी तुम्हाला 34 चेस्ट साईजचं ड्राफ्टिंग दाखवणार आहे, पण मी तुम्हाला सगळे चार्ट यामध्ये दाखवलेत, तर तुम्हाला तुमच्या साईजनुसार सुद्धा तुम्ही बनवू शकता. चला तर सुरू करूया आता. तर आता आपण प्रिन्सेस कट विथ बेल्ट या ब्लाऊजचं आपण आता ड्राफ्टिंग करून घेऊ. 34 साईजचं आपण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करतोय आज. आधी आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आधी. फुल शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचं आपल्याला. फुल शोल्डर आहे माझं 14.5, तर इथे 7.25 इंचावरती मार्क करते मी. 1 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंच नेक विड्थ. हे दोघांना आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. आता आपण आर्महोलचं ड्रॉ करून घेऊ, मार्क करून घेऊ आधी कुठे येईल ते चेस्ट लाईनचं. आपलं हे डीप नेकचं ब्लाऊज असणार आहे. डीप नेक आर्महोल फॉर्म्युला बघायचा. 34 चेस्ट साईज आहे माझी, तर यामध्ये 32 ते 39.75 यामध्ये येते. तर माझं फॉर्म्युला येईल, चेस्ट आहे माझी 34 डिवाइड 6 प्लस अर्धा इंच, 6.25 इंचावरती मार्क करायचंय मला. आता इथे आपण चेस्ट लाईन ड्रॉ करून घेऊ. फुल हाईटचं पण मार्क करून घेऊ आपण आधी. ब्लाऊजची माझी फुल लेंथ असणार आहे 15 इंच, त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 16 इंचावरती मार्क करते. इथे पण एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपण आपला नेक डिप खूप जास्त आहे, म्हणजे मी मागचं जे बेल्ट आहे, जो माझा बॅकला जो बेल्ट असतो आपला, म्हणजे किती असतं ते, तर तो मी घेणार आहे फक्त 2 इंचाचा घेणार आहे मी. तर 2 इंचाचा जर बेल्ट असेल तुमचा, तर तुम्हाला इथे लुजिंग किती ऍड करायची आहे, इथे किती लुजिंग ऍड करायची, त्याचा हा चार्ट आहे, ब्लाऊज लुजिंग चार्ट आहे हा. जर तुमचा बॅक बेल्ट जर किती पण कमी, म्हणजे एकदम नुसती दोरी किंवा नुसतं दोरी असेल इथे, किंवा 1 इंचाचा, अर्धा इंचाचा किंवा 1.5 इंच, 2 इंच, तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चेस्ट डिवाइड 4 वजा आपल्याला अर्धा इंच करायचंय. ऍड करायचं नाही आपल्याला, यात उलट मायनस करायचंय, कारण की मग आपलं शोल्डर उतरणार नाही. इथे मी एकदम 2च इंचाचं घेणार आहे बेल्ट, त्यामुळे मला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. जर तुम्ही जास्त घेत असाल, 2.5 इंच किंवा 3 इंचाचा बेल्ट जर घेणार असाल, तर तुम्हाला फक्त चेस्ट डिवाइड 4च करायचंय. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही हे वापरायचं, चेस्ट प्लस 1 इंच डिवाइड 4. आणि 7 इंचापेक्षा जास्त बेल्ट असेल तुमचा, तर तुम्हाला चेस्ट डिवाइड, सॉरी हे इथे डिवाइड नाहीये, इथे प्लस येणार आहे. चेस्ट प्लस 1.5 इंच करायचे आपल्याला, लुजिंग ऍड करायचे 1.5 इंच, आणि त्याला डिवाइड 4 करून तुम्हाला इथे मार्क करायचंय. आता माझं काय येईल, मी 2च इंचाचा बेल्ट घेणार आहे, त्यामुळे मी काय घेणार आहे, चेस्ट डिवाइड 4 मायनस अर्धा इंच. तर मला इथे 8 इंचावरती मार्क करायचंय. 8 इंचावरती मार्क करते आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड केलंय. आणि इथे वेस्टला आपल्याला, आपली जी वेस्ट असेल त्याला डिवाइड 4 करून इथे मार्क करायचंय. वेस्ट राऊंड आहे माझं 26 इंच, डिवाइड 4 6.5 इंच आलं. 6.5 इंचावरती मी मार्किंग करते इथे वेस्टच्या इथे, आणि 1.5 इंच स्टिचिंगचं. हे दोन्ही मार्क केलेत, आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे. आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी आधी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचंय, कारण नेक खूप डीप आहे आपला हा, त्यामुळे आपण शोल्डर मायनस करून घेणार आहोत आधी. माझं रेडी शोल्डर मी ठेवणार आहे 2 इंचाचं. इथे जे आपलं असतं ते मी 2 इंच ठेवणार आहे, त्यामुळे माझं इथे येईल बघा 1.5 ते 2 इंचाचं शोल्डर असेल तुमचं, तर तुम्हाला हा चार्ट फॉलो करायचा आहे. तर माझा आता हा नेक डीप मी घेणार आहे, याचा व्ही शेप असणार आहे. व्ही असतो ना असा, पानाचा, हा असा. तर असा शेप घेणार आहे मी. आणि नेक डीप असणार आहे माझं 10.5 ते 11 इंचाचा मी घेणार आहे. तर इथे बघा, हा व्ही लिफ गळा,
आणि 10.5 ते 11 मी घेणार आहे. तर इथे येते बघा 10 इंच ते पावणे 12 इंच जर असेल तर तुम्हाला 3 इंच मायनस करायचं. इथून हा बघायचं आणि आपला नेक डीप पण बघायचं की कोणत्या लाईनमध्ये येतंय. तर माझं नेक डीप इथे येतंय. त्याच्यामुळे मला 3 इंच मायनस करावं लागणार आहे फुल शोल्डर मधून. तर फुल शोल्डर किती माझं 14.5 आहे. फुल शोल्डर मधून मी 3 इंच मायनस करणार आहे. 1, 2, 3. 11.5 इंच राहिलं. 11.5 मधून मी आता 11.5 ला डिवाइड 2 करायचंय. तर माझं आलं पावणे 6. पावणे 6 इंचावरती मी इथे मार्क करते आता. आणि सेम तितकंच मार्क मी चेस्ट लाईन वर सुद्धा करते. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची इथे. क्रॉस मार्क करायचंय 1 इंच. आणि ही जी लाईन आपण ड्रॉ केली आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. आता इथून असं आपल्याला आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने आपला आर्महोलचा शेप ड्रॉ करून झालाय. आता हे 2.5 इंचचं जे आपण मार्क केलं होतं ते आणि हे जे आपण शोल्डर मायनस केलंय त्याचं ते मार्क ह्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. असं टेप ठेवायचं आणि टेप बरोबर मधून फोल्ड करायचं आपल्याला म्हणजे बरोबर सेंटर येतं. आता सेंटर पासून आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचं. तर नेक डीप माझं आहे साधारण 10.5 ते 11 मी घेणार आहे. 10.5 घेते मी. 10.5 इंचावरती मी मार्क केलंय. आता इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता आपण इथे रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. त्याच्या आधी काय करायचं की ह्या लाईन पासून ह्या पॉइंट पर्यंत किती अंतर आहे तितकं सेम आपल्याला इथे ठेवून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सरळ लाईन ड्रॉ करायची. आता आपण रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. 3 इंचावरती मार्किंग करते मी. रेडी शोल्डर 2 इंच आहे. 1 इंच ऍड केलंय मी. म्हणून 3 इंचावरती मार्क केलंय. आता हे अंतर मोजून घ्यायचंय आपल्याला किती आलंय ते. पावणे 3 इंच आलंय. तर इथे 3.25 इंचावरती मी मार्क करते. अर्धा इंच वाढवून मी इथे मार्क केलंय कारण मला डीप नेक हवाय. आता ह्या लाईनचा आपण एक सेंटर घेऊन घेऊ म्हणजे आपल्याला थोडंसं शेप द्यायला थोडं इझी जाईल. साधारण 10 इंच आहे तर 5 इंचावरती मी मार्क करते. अशा पद्धतीने मी शेप दिलाय. आता आपल्या चेस्ट लाईनच्या खाली आपला नेक डीप जातोय. त्यामुळे आपण काय करणार इथे पाव इंच आपण कमी करून टाकणार आहे. वरती पाव इंच कमी करून टाकायचंय डायरेक्ट. ह्याच्याने अजिबात ब्लाऊजची हाईट कमी होत नाही. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा ब्लाऊज नक्की आणि मला सांगा कसं बसलं ते. कारण की जरी आपण इतकं मायनस केलं वरून तरी पण ब्लाऊज वरती काहीच म्हणजे हाईट मध्ये काहीच फरक पडत नाही. हे सगळं वरचं जे आहे ते कट होऊन जाईल आता. इथून आपला शेप असा कट होईल. बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालंय आपलं. आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करू. इथे वरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. फुल शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचंय वरती. माझे फुल शोल्डर 14.5 ते 7.25 इंचावरती मार्क करते मी. 1 इंच डाऊन जायचंय. 2.5 इंच नेक विड्थ घ्यायची आहे. आता क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. सेम आपलं जितकं आलं होतं हे आर्महोल तितकंच आपलं इथे पण येणार आहे. बॅकला जितकं आलं होतं तितकंच आपलं फ्रंटला पण येणार आहे 6.25 इंच. तिथे आपल्याला चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. इथे चेस्टमध्ये लुजिंग 1.5 इंच ऍड करून डिवाइड 4 करून मग मार्क करायचंय आणि 1.5 इंच स्टिचिंगचं ऍड करायचंय. आता हे खालची प्रोसेस आपली सगळी नंतर कंप्लीट होईल. आधी आपण वरचं कंप्लीट करून घेऊ. आता इथे आपल्याला आधी शोल्डर मायनस करायचंय म्हणजे आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करू शकू. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आता माझा फ्रंट जो नेक आहे तर तो सुद्धा हाच आहे. व्ही लीफच ठेवणार आहे मी. तर माझा नेक डीप असणार आहे 7.5 इंच. तर तो बघा इथे येतोय 7 ते पावणे 8 म्हणजे 7.5 माझं इथे येतंय. तर माझं किती मायनस होईल 2 इंच. तर फुल शोल्डर मधून मला 2 इंच मायनस करायचंय. 14.5 आहे त्यातून मी मायनस केलं तर माझं राहिलं 12.5. 12.5 डिवाइड 2 केलं तर येतं 6.25. तर इथे मी 6.25 इंचावरती मार्क करते.
चेस्ट लाईन वरती सुद्धा सेम आपल्याला 6.25 इंचावरतीच मार्क करायचंय. आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. आता या लाईनचा सेंटर घ्यायचा आपल्याला. सेंटर पासून आतमध्ये जायचंय 1/2 इंच आणि इथे जायचंय आपल्याला 1/4 इंच क्रॉस. आता हे सगळे मार्क केले ते आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. अशा पद्धतीने फ्रंट आर्महोल शेप पण ड्रॉ झालाय आपला. आता आपण काय करायचंय, इथे जितका गॅप आहे या लाईन पासून या पॉइंट पर्यंत तितकाच सेम इथे ठेवून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. हे 2.5 इंच मार्किंग केलंय ते आणि शोल्डर मायनस केलंय त्याचं सेंटर घेऊ आधी. खालचे मार्किंग करून घेऊ आपण, मग वरचं कम्प्लीट करू. हा सेंटर घेतलाय. आता सेंटर पासून आपल्याला कोणते कोणते मार्क करायचे, तर आधी आपल्याला करायचंय नेक डीपचं मार्किंग करायचं. नेक डीप माझं असणार आहे ह्याचं 7.5 इंच. हे झालं माझं नेक डीपचं मार्किंग. त्याच्यामध्ये आपल्याला काहीच ऍड करायचं नाहीये. आणि आता आपल्याला शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग करायचंय. शोल्डर टू अपेक्स माझं आहे 10 इंच. त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून मी 10.5 इंचावरती मार्किंग केलंय. आणि आता इथे मार्क करायचंय आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्टचं. तर शोल्डर टू लोअर चेस्ट माझी आहे 13 इंच. तर 13 मध्ये मी अर्धा इंच ऍड करून इथे 13.5 इंचावरती मार्क करते. आणि माझी फुल लेंथ आहे ब्लाउजची 15 इंच. तर 16 इंचावरती मी इथे मार्क करते. अशा पद्धतीने सगळे मार्क करायचे आपल्याला. हे सगळे माप डिटेलमध्ये कसे घ्यायचे ह्याचं पण व्हिडिओ टाकणार आहे मी लगेच 1-2 दिवसात. म्हणजे तो तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की म्हणजे शोल्डर टू अपेक्स कुठे घ्यायचं असतं, शोल्डर टू लोअर चेस्टचं मार्क कुठे घ्यायचं असतं ते. आणि हे सगळे जे माप आहेत आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्ट आपल्याला साधा आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं जर ड्राफ्टिंग केलं तर नाही लागत हे माप आपल्याला. पण जेव्हा आपण प्रिन्सेस कट विथ बेल्ट हे ब्लाउज स्टिच करतो तेव्हा आपल्याला हे माप लागतं. त्यामुळे मी तुम्हाला याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल की माप कसे घ्यायचे ते. हे माझं आहे नेक डीपचं मार्किंग. हे शोल्डर टू अपेक्स, हे शोल्डर टू लोअर चेस्ट आणि हे आहे माझं फुल लेंथचं मार्किंग, फुल हाईट ब्लाउजची. अशा पद्धतीने आता आपण आधी नेकचं कम्प्लीट करून घेऊ. तर नेक तर डीप मी कसा घेणार आहे माझं मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपला फ्रंट नेक कसा असणार आहे, स्लीवलेसच घेणार आहेत आपण हे ब्लाउज. असा बेल्ट असणार आहे आपला आणि हा जो आपला गळा आहे हा असा येणार आहे. अशा पद्धतीने हा जास्त वरती गेला, थोडा आपल्याला खाली घ्यायचा आहे. मी तुम्हाला आधी बेल्टचं दाखवते की बेल्ट कसा येणार आहे आपला. हा आपला असा प्रिन्सेस कट राहील आणि आपला गळा जो आहे ना तर तो असा इथे होणार आहे. हे बघा म्हणजे ब्लाउज जे आहे ना आपलं असं असणार आहे. पण काय होईल की आपला हा गळा खूप जास्त डीप झालाय तर इथे आपण असं कापड लावणार आहोत म्हणजे दुसऱ्या डिझाईनचं, म्हणजे इथे डिझाईन सुद्धा तयार होईल. ब्लाउज दिसताना आपलं रेडी झाल्यावर असंच काही दिसेल, म्हणजे खालचा बेल्ट जो आहे तो असा येईल, अशा शेपमध्ये येईल छान. आणि आपला नेक डीप आहे तो पूर्ण आपलं जे मेन कापड असेल ते इथपर्यंत येईल. आणि इथे जे आहे हा त्रिकोण तर हा आपण वेगळ्या कलरचा लावणार आहोत म्हणजे तिथे जास्त डीप आपल्याला ऑकवर्ड पण नाही होणार आणि डिझाईन पण तयार होईल. त्यामुळे आपण असं करणार आहे. तर हे कुठे आहे तर हे पूर्ण खाली येतंय, अपेक्स पॉइंट पर्यंत आहे. हा शेप जो आहे हा अपेक्स पॉइंट पर्यंत येणार आहे आपला इथपर्यंत. आणि हे जे मी मार्क केलंय तर हे ह्या त्रिकोणचं माप आहे हे. त्याच्यामुळे हे जो त्रिकोण जो इथे कट होईल ना हा तो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. त्या मापाचं आपल्याला दुसऱ्या कापडचं कट करायचंय. आता आपण इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेलीच आहे ऑलरेडी. आता आपण इथे रेडी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ पहिले. 3 इंचावरती मार्क करते मी. आता इथून मोजून घ्यायचंय किती राहिलंय ते. हे मोजायची गरज नाही खरं तर, आपण डायरेक्ट इथे जॉईन करून घेऊ. ही आपली शोल्डर टू अपेक्सची लाईन आहे. इथून आपण आता डायरेक्ट असं जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता फक्त एक बघायचंय की इथे जो आपण त्रिकोण लावणार आहे हा त्रिकोण लावणार आहे आपण, तर हे जे अंतर आहे हे तुम्हाला किती हवंय तर ते तुमच्यावर आहे, तुम्हाला किती हवंय ते. तर मला साधारण 2 इंचाचं अंतर ठेवायचंय तिथे, तर मला हे 1 इंच आलं पाहिजे, तर माझं बरोबर येतं 1 इंच. जर तुम्हाला जास्त अंतर ठेवायचं असेल ना, इथे गॅप जास्त हवा असेल तर तुम्ही इथे वाढवून घ्यायचं आणि मग इथून शेप थोडासा असा राऊंड शेप जाऊ द्यायचा याला.
आपण करूयात तसं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडा मी 1.25 इंचाचा घेते हा. हे बघा, ही मेन लाईन आहे माझी, ही नाही घेणार आहे मी. थोडंसं इथे शेप द्यायचा आहे. 1.25 इंचाचा घेतलाय मी हा. म्हणजे तो झाल्यानंतर कितीचा होईल तर 2.5 इंचाचा पूर्ण आपला जो इथे गॅप आहे हा, हा आपला गॅप 2.5 इंचाचा दिसेल. हे बघा, मी 1.25 इंचाचा घेतलाय, तर झाल्यावर 2.5 इंचाचा गॅप दिसेल. अशा पद्धतीने. आता कट केल्यावर काय आहे ना, हा जो त्रिकोण आहे हा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. कारण की आपल्याला हा लागणार आहे. आपण इथे जॉइंट करू तर इथे आपल्याला लागेल. तर अशा पद्धतीने आपलं वरचं तर झालेलं आहे कंप्लीट. आपण इथे मायनस करून टाकू. इथे सुद्धा आपला खूप जास्त नेक डीप आहे. चेस्ट लाईनच्या खाली जातोय, त्यामुळे पाव-पाव इंच वरून कमी करायचं आपल्याला. आणि पाव इंच इथे खाली क्रॉस मार्क करायचंय. हे ब्लाउज स्लीवलेस असणार आहे माझं. हे कट होऊन जाईल सगळं वरचं. हे सुद्धा नेक कट होऊन जाईल. आता आपण वेस्ट डार्टचं बघूयात. तर आपलं हे काय होतं, सॉरी, शोल्डर टू अपेक्सचं मार्क आहे हे. आता इथे आपल्याला काय करायचंय, अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचंय. अपेक्स टू अपेक्स माझा आहे 7 इंच, तर 3.5 इंच म्हणजे त्याचा अर्ध करून आपल्याला इथे मार्क करायचंय. 3.5 इंचावरती मी मार्क केलंय, त्यातून अर्धा इंच कमी करून खाली आपल्याला इथे मार्क करायचंय, तर येईल माझं 3 इंच. इथे आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. वेस्ट डार्ट द्यायचा आहे, साईज नुसार येतो वेस्ट डार्ट. माझा 2.5 इंचाचा येतो, पण मी तुम्हाला चार्ट दाखवते यासाठी की तुमचं काही वेगळी साईजचं तुम्ही ब्लाउज स्टिच करत असाल तर तुम्हाला पण लक्षात यावं म्हणून. हा आहे माझा वेस्ट डार्ट. 38 टू 35 म्हणजे 35.75 असेल. 28 ते 35.75 असेल तर वेस्ट डार्ट येतो 2.5 इंच. 36 ते 44.75 पर्यंत जर तुमची चेस्ट साईज असेल तर येतो 3 इंचाचा, आणि 45 इंचापासून तुमची चेस्ट साईज किती पण असेल त्यासाठी येतो 3.5 इंचाचा डाट. तर माझी इथे येते 34 इंच, तर मला 2.5 इंचाचा डाट घ्यावा लागेल. इथे 2.5 इंचावरती मार्क करते मी. आता अपेक्स पॉइंट वरती जॉईन करायची आपल्याला. आता या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटर घेतलाय आणि हा खालचा पॉइंट याचा पण सेंटर घ्यायचा आहे. सेम हा पॉइंट आणि हा पॉइंट याचा सेंटर घ्यायचा आहे. इथे बाहेर जायचंय आपल्याला अर्धा इंच. इथे बाहेर जायचंय पाव इंच. आता जिथे आपण बाहेर गेलोय तिथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची. ही जी इथे हे जे मार्क केलंय हे इथे कट टू कट जॉईन करायचंय. आता आपण शेप देऊ याला थोडासा अशा पद्धतीने. आता ही लाईन मोजून आपल्याला सेम इकडची लाईन पण हे करायची, मार्क करायची. 5.5 आलंय माझं. आता ही लाईन मी मोजून घेते. आता आपण वेस्टचं मार्किंग करून घेऊ. वेस्ट आहे माझी 26 इंच, डिवाइड 4 करून मार्क करायचं 6.5, आणि त्यामध्ये आपण हे जे 2.5 इंचाचा जो आपण डाट दिलाय तो ऍड करायचा आहे, प्लस 2.5 इंच. 9 इंच आलं माझं. 9 इंचावरती मी मार्किंग करते. मी तसे वेगळ्या वेगळ्या साईजचे तुम्हाला ब्लाऊजचे ड्राफ्टिंग दाखवलेत आतापर्यंत. अजून पण मी घेऊन येईल वेगळ्या वेगळ्या साईजचे व्हिडिओ. ज्यांच्या लक्षात येत नाही चार्ट वगैरे तर त्यांच्यासाठी असणार आहेत ते. आणि मी तुम्हाला जे चार्ट दाखवते त्याच्यावरून जर तुमची चेस्ट साईज जरी 34 नसेल, 36 असेल किंवा 38 असेल किंवा 32 असेल तर तुम्ही हे चार्ट वरून तुमचं सुद्धा ब्लाऊज काढू शकता. जरी मी 34 साईजचं ड्राफ्टिंग करते तरी तुम्ही तुमच्या साईजचं सुद्धा ड्राफ्टिंग करू शकतात. मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगते. पण जरी ज्यांच्या लक्षात आलं नाही कोणाच्या तर त्यांच्यासाठी मी सेपरेट साईजचे व्हिडिओ तसे टाकलेलेच आहेत माझ्या चॅनलवरती, आणि अजूनही मी घेऊन येणार आहे. तर अशा पद्धतीने आपला आता वेस्ट डार्ट कंप्लीट झालाय. इथे माझं अंतर किती राहिलंय ते बघते मी. अर्धा इंच राहिलाय, तर त्याच्या डबल करून इथे आपल्याला मार्क करायचंय. तर 1 इंचावरती मार्क केलंय आणि इथे सेम अर्धा इंच ठेवायचं आपल्याला, आणि इथे सुद्धा अर्धा इंच खाली जायचंय. आता जिथे आपण मार्क केले तिथे लाईन ड्रॉ करून घेऊ. इथून इथपर्यंत आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची अशी. इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची, आणि हे जे स्केलचं टोक आहे हे इथे ठेवायचंय बरोबर या लाईनवर.
आणि ह्या पॉइंटच्या इथे म्हणजे आपल्याला लाईन ड्रॉ करायची तिथे. अशा पद्धतीने. आता आपण वेस्ट डार्ट कंप्लीट करून घेऊ. कारण आपल्याला इथे सेंटर डार्ट सुद्धा द्यावा लागणार आहे. तर 2.5 इंच 2.5 इंचाचा माझा वेस्ट डार्ट होता. तर आर्महोल डार्ट त्याचा निम्मे येतो. तर किती येतं माझं 1.25 इंच. तर ह्या लाईनवर आपल्याला 1.25 इंच असं ठेवायचं आहे आणि इथे बघायचं की कुठे जॉइंट होतंय ते. 1.25 इंचावरती मी इथे मार्क करते. आता 1.25 इंचाच्या निम्मे आपल्याला वरती मार्क करायचंय. तर 1.25 इंचाच्या निम्मे किती येतं? अर्धा इंचाच्या वरती एक लाईन येतं. आता हे जे मार्क आलंय इथे ते डायरेक्ट अपेक्स पॉइंट वरती जॉइन करायचंय. तुमचा जर समजा इथे 3 इंचाचा डार्ट असेल ना, तर त्याच्या निम्मे करून तुम्हाला आधी हे मार्क करायचंय आणि इथून जितकं तुम्ही मार्क केलं त्याच्या निम्मे तुम्हाला इथे मार्क करायचंय आणि हे जे मार्क केलं तर हे फायनल मार्क असणार आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका, की मी इतकं घेतलंय तर तुम्ही तुमची साईज जर वेगळी तर तुम्ही कसं करणार? काहीच नाही. इथे जितका डार्ट असेल त्याच्या निम्मे घेऊन आपल्याला इथे मार्क करायचं आणि इथून जितकं मार्क आपण केलंय त्याच्या निम्मे आपल्याला इथे मार्क करायचं. ते झालं फायनल मार्क. आता अर्धा इंच खाली असं टेप ठेवायचंय आपल्याला आणि 1.25 इंचावरती मार्क करायचं कारण 1.25 इंचाचा आपला डार्ट आहे. हे जे मार्क केलंय हे आपल्याला अपेक्स पॉइंट वरती जॉइन करायचं आणि अशी लाईन बाहेर जाऊ द्यायची. आता ही लाईन आपण मोजून घेऊ किती आली ते. 6.25 इंच आली माझी. तर सेम तिकडची लाईन पण 6.25 इंच जिथे येईल तिथे मार्क करायचंय. आणि इथून आता आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर ती कशी करणार आपण? ह्या लाईनच्या बरोबरीला असं आपण ठेवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा ही लाईन बरोबर माझी या स्केलला मॅच झालीये. असा बॉक्स तयार झालाय. आता इथे आपण नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करू. अशा पद्धतीने नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ झालाय. आता हे सगळं आपलं कट होईल. हे सुद्धा कट होईल. आता आपण आधी इथे आता सेंटर डार्ट देऊन देऊ. आपलं हे झालं की नेकचा शेप आपण आधीच ड्रॉ केला, तर तो नंतर करायचा होता. पण ठीक आहे आता केलाय मी तर राहू देते. आता काय करायचंय आपला जो हा अपेक्स पॉइंट आहे, हा अपेक्स पॉइंट आहे आपला बरोबर. तर इथे आपल्याला 1 इंचाचा डार्ट द्यायचा आहे. तर अर्धा इंच इकडे मार्क करते, अर्धा इंच इकडे मार्क करते मी. म्हणजे झाला आपला 1 इंचाचा डार्ट. हे बघा. तर हा 1 इंचाचा डार्ट देणं कंपल्सरी आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाउज स्टिच करतो, तेव्हा हा सेंटर डार्ट देणं जरुरी आहे. आता हे मी इथे जॉइन करून घेते. अपेक्स पॉइंट वरती जॉइन करायचं आपल्याला. आता हे सुद्धा आपलं कट होऊन जाणार आहे. हे कट होणार आहे आपलं सगळं आणि हे पण कट होईल. आता आपल्याला नेकचा शेप कधी देणार? आपण नंतर देऊ आता. हे राहू देऊ आपण जे मार्क केलंय ते. जेव्हा हा आपला मायनस होईल ना, तेव्हा आपण शेप व्यवस्थित नंतर देऊ. आता काय करायचं आपल्याला खालच्या बेल्टचं मार्किंग करायचं. तर ते बेल्टचं मार्किंग कसं करणार आपण? आपण इथे बघा तुम्हाला दाखवलं होतं मी. शोल्डर टू हे आपण इथून मार्क केलं होतं. शोल्डर टू लोअर चेस्टचं आपण इथे मार्क केलं होतं बघा. त्याची मी ही लाईन पण ड्रॉ करून ठेवली आहे. तर आता हे बघायचंय की ह्या लाईन इथून ह्या टोकापासून तर हे किती अंतर येतंय ते चेक करायचंय. 2.5 इंच आलंय माझं. आता 2.5 इंच आपल्याला सगळीकडे मार्क करायचंय. सेम इथे पण आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचंय. आणि अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जिथे जिथे मार्क केलंय आपण 2.5 इंच तिथे तिथे अशी लाईन ड्रॉ करायची आहे. आता इथून आपल्याला वरती जायचंय 1.25 इंच. हे बघा म्हणजे आपल्याला शेप द्यायचा आहे ना तिथे त्यामुळे. तर इथे 1.25 इंच मी वरती जाते आणि आता आपण इथे थोडासा असा शेप देऊ. हे बघा असा शेप देते मी. अशा पद्धतीने. तर आपला बेल्ट जो आहे तो असा कट होईल. ठीक आहे. तर आता ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं सगळं ड्राफ्टिंग. आता आपण कटिंग करू म्हणजे पुढचं जे आहे तर ते सगळं कटिंग झाल्यानंतरच होईल. म्हणजे नेक शेप जो मी तुम्हाला सांगितलं ते आणि हा बेल्ट कसा रेडी करायचा ते. तर सगळं कटिंग झाल्यावरच होईल. आता आपण आधी कट करून घेऊ. आधी आपण नेहमी करतो तसंच करून घ्यायचंय.
सेंटर थोडस गॅप ठेवून मी इथे कट करून घेतलंय, कारण डबल डबल पेपर असला की नाही जमत आहे, ते जास्त जाड होतोय, त्यामुळे मी सिंगल पेपर करून घेतलाय. आता आपण आर्महोलचा डाट आधी मायनस करून घेऊ. अशी घडी करायची इथे बरोबर, जिथे आपली ही वरची लाईन आहे तिथे आपल्याला घडी करायची आहे, बरोबर इथपर्यंत घ्यायचं टोकापर्यंत. अशा पद्धतीने आता आपण आर्महोलचा शेप कट करून घेऊ. थोडस एक लाईन असं शेप देण्यासाठी मी असं केलंय, खाली गेली थोडस, एवढं कट केलंय खाली, काही तेवढ्याने काही नाही होणार. अशा पद्धतीने आपला आर्महोल कट झालाय. आता तसंच आपण सेम सेंटर डाट पण आपल्याला मायनस करायचं आहे, तर असं एकावर एक ठेवायचे आहेत बघा, फोल्ड करून मी एकावर एक ठेवते. अशा पद्धतीने हे बघा, सेंटर डाट पण आपला मायनस झालाय, एकावर एक ठेवलं मी त्याला. आपण आधी आता हा बेल्ट सुद्धा कट करून घेऊ, खालचा जो बेल्ट आपण देणार आहे. या ब्लाउजला आहे ना, शक्यतो ओपनिंग जी आहे तर ती बॅक पार्टलाच येते, कारण फ्रंटचा लुक नाही तर मग बिघडतो याच्याने. हा आता आपल्याला दुसऱ्या पेपरवरती परत कट करायचा आहे. आता आपण, मी तुम्हाला म्हटली होती नेक शेपचा आपल्याला परत ड्रॉ करावं लागेल. आता आपण नेक शेप पण कट करून घेऊ. अशा पद्धतीने हा त्रिकोण पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला लागणार आहे हा. हे बघा असं झालंय आपलं कट, म्हणजे आपला नेक डीप एवढा असणार आहे, पण नंतर आपण असं इथे पॅच पण लावणार आहोत एवढा असा. जेव्हा आपण बेल्टचं ब्लाउज स्टिच करतो प्रिन्सेस कट विथ बेल्ट, तर इथे काय करायचं आपल्याला, 1/2 इंच इथे मार्क करायचंय, इथे ह्या बाजूला, आणि सेम आपल्याला 1/2 इंच इथे सुद्धा मार्क करायचंय. आता हे जे मार्क केलंय त्या अपेक्स पॉइंट वरती जॉईन करायचंय, हे सुद्धा तसंच आपल्याला जॉईन करायचंय. म्हणजे काय मला म्हणायचंय, तर हे आपल्याला कट करायचंय, तर जेव्हा विथ बेल्ट आपण ब्लाउज स्टिच करतो तेव्हा हे कट करणं कंपल्सरी आहे, म्हणजे इथला जो शेप आहे हा प्रॉपर बसतो. 1/2 इंच मी कमी केलंय, इथे पण कमी करायचंय सेम. अजून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप सुद्धा द्यायचा राहिलाय, तो आपण देऊ नंतर, आधी बेल्ट बनवून घेऊ. तर बेल्ट बनवण्यासाठी मी दुसरा पेपर घेतलाय, आणि हा शेप जो आपण ड्रॉ केला, कट केलेला आहे, हा ठेवायचा याच्यावरती, आणि वरती मार्जिन ठेवायला आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं, त्यासाठी जागा ठेवायची आहे. आणि हा आपल्याला असा याच्यावर ठेवायचा आहे. 1/2 इंच बघा, आपण वरती कमी केलंय ना त्याला, तर इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंच याच्यावर एकावर एक ठेवलंय बघा मी. ह्या पेपरचं 1/2 इंच आणि या पेपरचं 1/2 इंच, ते दोघं एकावर एक ठेवले, म्हणजे याचं सुद्धा आपण कमी करतोय. आणि हा शेप जसा जातोय तसा जाऊ द्यायचा इथे. इकडचं आपल्याला आत्ताच नाही मार्किंग करायचंय, हे ते आपण मोजून करूयात. थोडासा असा शेप दिलाय मी, म्हणजे एकदम टोक नको म्हणून. तर अशा पद्धतीने आपलं हे झालंय. अर्धा इंच वरती आपल्याला स्टिचिंगचं ऍड करायचंय, याला अर्धा इंच मी जास्त ठेवते याला मार्जिन. अशा पद्धतीने अर्धा इंच मी ऍड करून घेतलंय. आता आपण आधी प्रिन्सेस कटचा शेप देऊनच देऊ, म्हणजे आपल्याला ते दोन्ही वेगळे पार्ट लागतील. तर काय करायचंय, ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचंय, सेंटर पासून 1/2 इंच वरती जायचंय आपल्याला, इथे अर्धा इंच खाली यायचंय. आता हे शेप आपल्याला असं इथे जॉईन करायचंय बरोबर अशा पद्धतीने. आता कट करून घेऊ आपण याला. गोल करते बघा मी इथे, बघा अशा पद्धतीने गोल शेप दिलाय. टोक येत असेल तरी गोल करून घ्यायचंय. इथे पण आपल्याला हे कट करावं लागेल, असा दिसेल आपला शेप. आता आपल्याला हे बेल्ट जो आहे तो राहिलाय आपला बघा. तर आता काय करायचंय, हा शेप जो आहे ना तो हा आहे तसा ऍज इट इज आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे.
इथूनच स्टार्ट करायचं, कारण इथे नाही आपण स्टिचिंगचं काही ऍड केलंय. तर आपल्याला इथूनच असं ठेवायला स्टार्ट करायचंय. आणि हा सुद्धा आपल्याला असंच ठेवायला घ्यायचं इथेच. हे टोकाला बरोबर हे टोक इथे ठेवायचंय असं. आणि जिथे येतंय तिथे आपल्याला मार्क करायचंय. इथे आलं बघा माझं. तर हे आपलं फायनल मार्क आहे याचं. आणि आता तिथून मी 1.5 इंच आतमध्ये येणार. आणि वेस्टचं मार्किंग करायचंय आपल्याला. वेस्ट आपली किती होती? आपली 26 डिवाइड 4 6.5 इंच. तर इथे खाली आपल्याला वेस्टचं मार्किंग करायचंय 6.5 इंच. मी परत एक वेळ चेक करून घेते याला किती येतंय ते. हे मी परत ठेवते. या मेन लाईन वरतीच आपल्याला हे दोन्ही पार्ट ठेवायचे. थोडंसं माझं पुढे मागे झालं होतं तेव्हा. इथे आपल्याला मार्क करायचंय. हे मार्क आपल्याला करायचंय. तिथून 1.5 इंच आतमध्ये आपल्याला घ्यायचंय. पहिले माझं थोडंसं कमी जास्त झालं होतं, हललं होतं ते. इथून 1.5 इंच आतमध्ये मार्क करते मी. हे माझं मेन मार्किंग आहे. आणि इथून आपलं वेस्ट डिवाइड 4 करून 6.5 इंचावरती मार्क करायचंय. आणि 1.5 इंच स्टिचिंगचं. अशा पद्धतीने आता हे जॉईन करून घ्यायचेत आपल्याला. आता कट करून घ्यायचंय. आता यात आपण ऑलरेडी स्टिचिंगचं ऍड केलंय, त्याच्यामुळे आपल्याला ऍड करायची गरज नाहीये वरती. आता बॅक पार्टचं पण कम्प्लीट करू आपण. हा जो आपला प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो, आणि हे पट्टी हे ठेवून आपल्याला मार्क करायचंय. डीप नेक असल्यामुळे आपण इथे वरती एक लाईन खाली जातो, तिथे आपल्याला हा प्रिन्सेस कटचा शेप ठेवायचा असा. आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय ते नाही घ्यायचं. ही जी लाईन आहे आपली, ही लाईन, ती लाईन आपल्याला इथे ठेवायची बरोबर. आणि मग नंतर हा शेप जसा जातोय तसं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. आता ही लाईन आपण आपल्या आर्महोल वरती जॉईन करून घेऊ. आणि ही लाईन आपण थोडीशी इकडे वाढवून घेऊ. आता हे अंतर बघायचंय किती राहिलंय ते. 1 इंच राहिलंय माझं. 1 इंच मी इथे सुद्धा मार्क करते. आणि जितकं इथे होतं तितकंच इथे मार्क करून मी एक लाईन ड्रॉ करते इथे. थोडासा शेप दिलाय अशा पद्धतीने. आता हे बघायचं आपल्याला किती राहिलंय ते. तर हे राहिलंय माझं 4.25 इंच. तर मी काय करणार आहे ह्याला, माझ्याकडे एक ब्लाऊज रेडी, मी तुम्हाला दाखवते की ते कसं येणार आहे बॅक पार्ट. तर आपलं ब्लाऊज काही असं राहणार आहे, सेम ह्याच पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत. तेवढंच आहे की आपण जे स्टिच करणार आहे आता ते स्लीवलेस असणार आहे. तर आपण जे फ्रंटचा जो शेप कट केलाय अशा पद्धतीने, तर तो असा येणार आहे इथे. असा येईल बघा. इथे मी काहीच लावलेलं नाहीये, काहीच लावलं नव्हतं मी याला. असा लुक आहे याला फ्रंटला. आणि बॅकला मी जे तुम्हाला सांगितलं की इथे आपण काय पॅटर्न करणार आहोत, तर असं पॅटर्न करायचंय आपल्याला ह्या ब्लाऊजला पण, जे आता आपण स्टिच करतोय. हे बघा, मागे मी इथे एवढीच पट्टी ठेवली आहे, 2 इंचाची पट्टी ही. हे बघा, 2.5 इंचाची ही पट्टी आहे. 3 हुक लागले त्याला, फक्त 3च हुक आहेत. 2.5 इंचाची पट्टी आहे. आणि वरती असा गॅप ठेवून आपल्याला असं इथे दोरी लावायची आहे. हे बघा, अशी डिझाईन येईल इथे. तर आता हा गॅप आपण डिसाईड करू की आपल्याला किती हवाय आणि बेल्ट किती हवाय. तर मला असं वाटतं आपण 2 इंचाचा गॅप ठेवूया. म्हणजे इथे 2.5 इंच मी ठेवते, म्हणजे अर्धा इंच आपल्या स्टिचिंग मध्ये जाईल. 3 इंचावरती मी हे करते, मार्क करते. आणि इथे आपल्याला असा जो शेप येणार आहे त्याचा आपण आता मार्किंग करून घेऊ. 3 इंच तर आपल्याला 2 इंचाची आपली पट्टी राहणार आहे फक्त, आणि अर्धा इंच इथे स्टिच मध्ये जाईल, अर्धा इंच इथे स्टिच मध्ये जाईल. आता हे जे अंतर आहे हे मोजून घ्यायचे किती येते. हे अंतर बघायचंय आपल्याला किती ठेवायचं येते, कारण इथून असं आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हे अंतर साधारणपणे मी ठेवते 1.5 इंचाचं मी ठेवते. म्हणजे दोन्ही बाजूचं मिळून हे होईल आपलं 3 इंच. आणि आता हे मार्क केलंय ते आपल्याला इथे जॉईन करायचंय. म्हणजे इथून आता आपला असा शेप कट होईल आणि इथे दोरी लागणार आहे आपली, आणि इथे हुक लागणार आहेत, आणि इथे आपला गॅप तयार होईल. म्हणजे इथे अर्धा इंच स्टिचिंग मध्ये जाईल, इथे अर्धा इंच स्टिचिंग मध्ये जाईल. म्हणजे हा शेप जो आहे
हा थोडासा जास्त दिसेल. जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा हा शेप थोडा जास्त दिसेल. आता कट करून घेते मी. हे बघा, असं रेडी होईल. म्हणजे इथे आपली दोरी लागेल आणि इथे सेंटरला कट होऊन आपण इथे स्टिचिंगचं ऍड करणार आहोत. इथे आपल्याला हे लावायचंय, हुक आणि लूप इथे लावणार आहेत आपण आणि इथे दोरी लागेल. अशा पद्धतीने आपल्याला आता जेव्हा आपण कट करू मेन अस्तरवरती तिथे आपल्याला अर्धा इंच इथे स्टिचिंगचं ऍड करायचंय हुकसाठी. फ्रंट पार्टला आपल्याला जिथे प्रिन्सेस कट आपला जॉईंट होणार आहे तिथे पण आपल्याला ऍड करायचंय. इथे अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट जॉईंट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही बाजूवरती स्टिचिंगचं ऍड करायचंय. पूर्ण खालीपर्यंत अर्धा इंच याला पण आणि याला पण अर्धा इंच ऍड करायचंय आणि इथे सुद्धा ऍड करायचंय, कारण की आपण जो बेल्ट आहे आपला खालचा तो लागणार आहे, त्यासाठी आपल्याला इथे सुद्धा ऍड करायचंय. हा बेल्ट असा लागेल ना, त्यामुळे आपल्याला इथे पण ऍड करायचंय आणि इथे सुद्धा करायचंय. याला नाही काही करायची गरज आहे, कारण ऑलरेडी आपण इथे केलेलं आहे. बाकी इथे कुठेच ऍड करायचं नाहीये, सगळीकडे ऑलरेडी केलेलं आहे आपण. तर आता मी मेन अस्तरवरती कटिंग करून घेते याचं आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस कसं करायचं ते. असं बघा, मी मेन अस्तरवरती आता ठेवून घेतले. हा ऍज इट इज ठेवलेला आहे. हा पार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथे वाढवायचं आणि इथे वाढवायचं, त्याप्रमाणे मी अर्धा इंच वाढवून घेतलं इथे आणि इथे. सेम प्रिन्सेस कट पण आपण इथे आणि इथे वाढवून घेतलाय आणि हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला आपल्याला फक्त हुक पट्टी लावायची, आपल्याला तिथे वाढवलंय अर्धा इंच. बाकी कुठेच नाही, काहीच नाही वाढवलं. बस एवढेच पार्ट आहेत आपले. आणि हा जो त्रिकोण आहे तर हा फक्त मी सांभाळून ठेवायचा आहे बरं का, नाही तर हरवला तर प्रॉब्लेम येईल नंतर. तर हा नंतर लागणार आहे, त्याच्यामुळे मी याचं काही करत नाहीये सध्या, मी ठेवून दिलाय बाजूला त्याला. आता मी हे सगळे कट करून घेते आणि याला पण मी आता कप्स लावणार आहे, त्याच्यामुळे मला हे डबल सेट लागेल. हे जे 3 पार्ट आहेत ना याचा मला अजून एक एक सेट कट करावा लागेल. तर आधी मी हे कट करून घेते आणि मग अजून एक एक सेट कट करते फ्रंट पार्टचा आणि मग मेन फॅब्रिक वरती कट करून तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगते कसं करायचं ते. तर इथे मी आधी आता बॅक पार्टचं आपण स्टिचिंग करून घेऊ. हे बघा, मी अशा पद्धतीने कट करून घेतलंय. हे अस्तर होतं आपलं. हे असं मी ठेवून एक्स्ट्रा फॅब्रिक थोडस राहू दिलंय साईड साईडने आणि कट करून घेतलंय. इथे बघा आपला शेप होता. दोन्ही पार्ट मी असे कापडवरती ठेवून घेतले, म्हणजे हे खालचं जे फॅब्रिक आहे माझं हे सरळ आहे. सरळ वरती मी हे अस्तर ठेवलंय. दोन्ही असे ठेवून घेतलेत. आता आधी आपण बॅक पार्टचं कम्प्लीट करून घेऊ, नंतर आपण फ्रंट पार्ट घेऊ करायला. तर इथे मी याला ही दोरी वापरणार आहे जी इथे आपण नॉट करणार आहे. तर आता काय करायचं, आपल्याला दोरी थोडी मी कापून घेते आणि आपल्याला काय करायचं आता दोन्ही पार्टला इथून स्टिच करायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंचावरती इथून स्टिच करत करत इथपर्यंत यायचं आणि इथे टोकावरती आपण दोरी लावणार आहोत आतमध्ये. ती कशी लावायची मी दाखवते तुम्हाला, म्हणजे दोरी आपली इथेच अटॅच होऊन जाईल. दोरी आपण इथे पॅक करून घेऊ, त्याच्यानंतर इथे यायचंय. इथे स्टिच घ्यायची अर्धा इंच, इथे पण यायची, पूर्ण इथपर्यंत येऊ द्यायची. म्हणजे इथून स्टार्ट करायची वरून तर पूर्ण इथे दोरी लावून अशी आणि अशी इथे आपल्याला एंड करायची आहे. दोन्ही पार्टला आपल्याला सेम तसंच करायचंय. जेव्हा इथे येईल ना आपल्याला इथे दोरी लावायची आहे, जवळून दाखवते. तर काय करायचं, ही दोरी अशी इकडे घ्यायची आपल्याला आतमध्ये, पूर्ण आतमध्ये येऊ दिली. बघा मी इकडनं काढली हिला अशी. आणि आता काय करायचं, तिला इथे अशी टोकावर ठेवायची. इथे थोडीशी येऊ दिली आहे बघा मी. आता मी पूर्ण इथून इथपर्यंत इकडे स्टिच करून घेते आणि लॉक करते जरासं, जे टोक आपलं प्रॉपर येईल त्यासाठी. आता ती दोरी लॉक झाली तिथे. आता आपण इथून असं इकडे स्टिच करू. दोरी थोडीशी इकडे सरकवते मी हाताने, म्हणजे काय होईल आपलं टोक व्यवस्थित येईल तिथे. आणि इथे टोक आल्यावर सांगितलंय मी तुम्हाला, सुई आतमध्येच ठेवायची आणि दाब उचलून घ्यायचा आहे आणि इकडे आपल्याला सरळ असं जाऊ द्यायचं बाहेर. आता एक्स्ट्रा फॅब्रिक इथे कट करून घ्यायचंय. याला फ्युजिंग नाही वापरलंय मी, विदाउट फ्युजिंग
करतोय आपण हे ब्लाऊज. विदाऊट फ्युजिंग पण ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते. असं नाही की फ्युजिंग लावल्यावरच येते. आपल्या शिवण्यावरती पण असतं की आपण कसं स्टिच करतो त्यावरती पण डिपेंड आहे. इथे थोडंसं कट केलंय मी. आता आपण याला पलटी करून घेऊ. पलटी करायच्या आधी काय करायचं, हे जे अस्तर आहे हे मी राईट साईडला घेते आणि जिथे शक्य होईल तिथे आपण प्रेस शिलाई करून घेऊ. हे कापड खूपच सिल्की आहे माझं, त्यामुळे थोडंसं असे दोरे दोरे दिसतात शिवल्यावर. ते काय नाही, मी एक वेळ प्रेस केली का होऊन जाईल. आता हे ओढून घ्यायचंय आपल्याला. ही दोरी हे बघा अशी ओढून घेतली मी, म्हणजे बरोबर टोक आलंय. इथे पण थोडं जितकं पॉसिबल आहे तितकी आपल्याला प्रेस शिलाई करायची, म्हणजे वळवायला इझी जातं आपल्याला, दुसरं काही नाही. आता मी इथे प्रेस करून घेईल एक वेळ. अशा पद्धतीने बघा पलटी होऊन आपला नेक हा रेडी झालाय. प्रेस केलं की आता एकदम पूर्ण रेडी आहे हे बघा. आणि इथे आता मी 5 नंबरची टिप देऊन देईल प्रेस केल्यानंतर. नंतर आपल्या इथे हुक लूक लागतील आणि मध्ये असं छान आपला हा शेप तयार होईल. आता सेम आपण दुसरा शेप पण रेडी करून घेऊ दुसऱ्या बाजूचा. अशा पद्धतीने झालंय हे पण. मी आता या दोन्ही पार्टला आधी प्रेस करून आणते, मग तुम्हाला पुढचं मी सांगते कसं करायचं. तर आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे. हे मी अस्तर पलटी करून घेतलंय. हा माझा ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे. इथून मी स्टिच करून पलटी करून घेतलंय अस्तर. तर आता आपण काय करतो की इथे आपण 5 नंबरची टिप देतो आणि त्याच्यानंतर हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण कट करतो. तर तसं न करता एक ट्रिक आहे की हे फ्युजिंग टेप आहे. हे तुम्हाला ऑनलाईन Amazon, मिशोवरती इझिली कुठे पण मिळून जाईल. तर हे हातानेच तुटतं. हे हाताने तोडायचं असं आणि हे जस्ट ठेवायचं, आपण प्रेस ठेवायची त्याच्यावरती गरम, आणि हे लगेच इथे चिटकून जातं. हे बघा, डायरेक्ट चिटकून जातं हे. म्हणजे आपलं काम खूप सोपं होतं यानी. आणि हा फ्युजिंग टेप जो आहे ना, तो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ब्लाऊजमध्ये उपयोगाला येतो. आपण गळ्याची पट्टी किंवा कमरेची पट्टी आपण खाली फोल्ड करतो, त्या पट्टीला सुद्धा आपण हात शिलाई करायच्या आधी आपण असं फ्युजिंग टेपने आधी चिटकवू शकतो आणि नंतर हात शिलाई केल्यानंतर, म्हणजे कसं आहे, हे फ्युजिंग टेप जे आहे ना, तर हे एका वॉश नंतर निघायला सुरुवात होते. तर आपल्याला आपलं काम सोपं व्हायसाठी हे तेवढं पुरतं फक्त आपल्याला उपयोगाला येतं. हे बघा, आपलं सगळं अस्तर ह्याला चिटकलं आता. हे बघा, फिनिशिंगनी पार्ट एकदम रेडी होतो. तर हे बघा अशा पद्धतीने मी प्रेस करून घेतलंय दोन्ही हे. आणि आता इथे आपले हुक लूकची पट्टी येईल म्हणून मी असं अर्धा-अर्धा इंच याच्यावर ठेवून तुम्हाला दाखवते. असा काही शेप येईल आपल्या बॅक नेकचा. इथे नॉट करू आपण असं आणि या दोरीला लटकन लावायचेत आपल्याला नंतर. असं काही दिसेल, असं पॅटर्न होईल. आता खालची पट्टी आपल्याला अर्धा-अर्धा इंच आपली जाईल, वळल्या जाईल आणि इकडची पण जाईल. तेव्हा ते प्रॉपर छान फिनिशिंग येईल. आणि हे बघू शकता तुम्ही प्रेस केल्यावर किती छान फिनिशिंग आली याला. प्रेस करून फ्युजिंग टेपनी मी सगळे चिटकवून घेतलंय काठावरती. आता आपल्याला काय करायचं, बॅक पार्टला फक्त ही पट्टी फोल्ड करायची आहे. तर इथे मी 1-1.5 इंचाची पट्टी कट करून इथे फोल्ड करायसाठी स्टिच करून घेते आणि मग मी पुढचं तुम्हाला दाखवते. म्हणजे आपला बॅक पार्ट हा रेडी होऊन जाईल. खालची पट्टी लावून घेतलीये याला, बॅक पार्टला ही अशी स्टिच केली आणि जेव्हा आपण आता याला पलटवून इथे हात शिलाई करतो, इथे अशी आपण हात शिलाई करतो, तर काय होतं की आपण आधी इथे 5 नंबरची टिप देतो, त्याच्यानंतर हात शिलाई करतो. तर हात शिलाई करण्यासाठी आधी 5 नंबरची टिप न देता हे बघा अशा पद्धतीने आपली पट्टी चिटकली आहे. आता तुम्ही आरामात त्याला हातशिलाई करून घ्यायची आणि मग नंतर त्याला कट करून टाकायचंय. आता तुम्ही त्याला हातशिलाई करू शकताय, पण याला हातशिलाई करणं कंपल्सरी आहे. नाहीतर मग काय होईल, की ते वॉश नंतर आहे ना, हे निघायला सुरुवात होते. आता इथे आपण हुक आणि लूपची पट्टी लावून घेऊ. रेडीमेड हुक लावणार आहे मी इथे. हे बघा 3 हुकच मावतायत
त्याच्यामुळे 3 हुकांची मी अशी पट्टी कट करून घेतली आहे. या राइट पार्टवरती मी अशी हुकची पट्टी लावून घेते आधी. एकदम काठावर स्टिच करायचंय. थोडंसं दाब उचलून घेते मी, कारण की सुई तुटायची भीती वाटते त्याच्यामुळे. असं 1.5 ते 2 इंचाची पट्टी कट करून घेतलीये. माझं हे अस्तर आता संपलंय, त्याच्यामुळे शिल्लक राहिलं नाही ते, त्यामुळे मी थोडं दुसऱ्या कलरचं घेतलंय. आता हे अस्तर जे कट केलंय त्याला असं मधून फोल्ड करायचं आपल्याला आणि ह्या हुकांच्या मध्ये टाकायचंय. पट्टी मी इथे थोडी जास्त ठेवली आणि इथे पण जास्त ठेवली. आता हे हुकांच्या मध्ये टाकल्यावर आपल्याला परत तिथे एक वेळ स्टिच करून घ्यायचंय. एकदम जवळ स्टिच करायचंय. अजिबात आपलं ते व्हाईट दिसलं नाही पाहिजे नंतर स्टिच केल्यानंतर. हे हुक लावायला थोडा वेळ लागतो, पण खूप छान फिनिशिंग येते आणि अजिबात व्हाईट कुठेच दिसत नाहीये. हे बघा. आता आपल्याला काय करायचंय, ही पट्टी फोल्ड करायची आहे. अशा पद्धतीने इकडे घ्यायची याला आणि ही इथे घ्यायची. अशी आपल्याला ही स्टिच करायची इथे काठावर. आणि ही खालची पण आपल्याला तशीच फोल्ड करून इकडे फोल्ड करायची. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला कव्हर करायची ती पट्टी. आता ही थोडी एक्स्ट्रा वाटते मला, मी ती कट करते. आता ही पट्टी आपल्याला अशी इकडे स्टिच करून घ्यायची, अशी अशा पद्धतीने. म्हणजे आपली हुकची पट्टी रेडी होऊन जाईल. इथे तुम्ही हात शिलाई पण करू शकताय. मी स्टिचच करते. तर हे बघा किती फिनिशिंगने आपली हुकची पट्टी लागली आहे. आता तशीच आपण लूपची पट्टी पण लावून घेऊ. 3 हुक घेतले होते मी, तर सेम 3 लूप घेते. हिला पण मी अशी आतमध्ये फोल्ड केली आहे आणि अशी इथे ठेवून इथे स्टिच करून घ्यायचंय आपल्याला काठावरती. इथे स्टिच करायचंय याला पण. अशा पद्धतीने पट्टी लावून घेतली मी. आता काय करायचं आपल्याला, इथे ही पट्टी आपली अशी येईल, अशी. तर आपल्याला इथे मेन फॅब्रिकची पट्टी एक लागणार आहे खाली. तर ही मी अंदाजेच कट करते. मेन फॅब्रिक आहे हे. इथे मी असं क्रॉस स्टिच करून घेते याला. थोडं नॉर्मल क्रॉस केलंय मी, जास्त नाही. आता मी मोजून घेते की मला किती लागणार आहे ती पट्टी. इथे बरोबर ठेवून घ्यायचंय. कुठपर्यंत येते तिथे बघायचंय आणि तिथे आपल्याला परत स्टिच करायचंय. इथे इथपर्यंत लागणार आहे मला. इथे एक मार्क करते. आता इथून पण आपल्याला थोडंसं क्रॉस स्टिच करायची आहे. एक किंचित क्रॉस जायचंय, जास्त नाही. अशा पद्धतीने ही मेन फॅब्रिकची पट्टी लागणार आहे आपल्या. म्हणजे हुक लूकला आपण जेव्हा लावतो तर तेव्हा गॅप दिसतो, तर तो गॅप दिसू नये म्हणून ही पट्टी लागत असते. ही पट्टी आपल्याला इथे अशी स्टिच करायची. अशा पद्धतीने स्टिच होईल. म्हणजे जेव्हा आपण पलटी करू, आपण अस्तर लावून, तेव्हा असे काही हुक दिसतील आपले. अशी येईल ही पट्टी. इथे मी एक स्टिच करून घेते, म्हणजे हलणार नाही. आता ही पट्टी जी आहे तर ती आपल्याला इथे ठेवायची अशी. आणि इथे एकदम जवळ आपल्याला स्टिच करायचंय. इथे एकदम जवळ स्टिच करायचंय आपल्याला. बघा, हे बघा अशा पद्धतीने आलेत. एकदम परफेक्ट लागलेत. आता आपल्याला ही पट्टी जशी आपण हुकची पट्टी कशी आपण अस्तरने फोल्ड केली, तशी सेम आपल्याला ही पण करायची आहे. तर याला पण मी अस्तर घेतलंय असंच आणि इथे असं ठेवून आपल्याला इथे स्टिच करायचंय. इथे एकदम काठावरती स्टिच करायचंय, जसं आपण हुकच्या पट्टीला केलं होतं सेम तसंच करायचंय. उलट्या बाजूने करते मी, म्हणजे जी शिलाई होती ना पहिली, त्याच्यावरच आपल्याला स्टिच येऊ द्यायची. त्याच्यामुळे मी उलट्या बाजूने करते. अस्तर मी खाली ठेवलंय, म्हणजे मला थोडं इझी जाईल करायला त्याच्यामुळे.
हे बघा असं स्टिच झालंय. हे बघा एकदम परफेक्ट आलंय. जास्त बाहेर पण नाहीये आणि जास्त कमी पण नाहीयेत. आता आपण जशी हुकची पट्टी आपण केली होती सेम ही पण तशीच करायची. इथे फोल्ड करायची, इथे पण फोल्ड करायची आणि मग अशी पलटवायची. आधी खालची फोल्ड केली मी, आता वरच्या साईडची पण फोल्ड करते आणि असं इथे स्टिच करून घ्यायचं. तुम्हाला सांगितलंय मी जेव्हा आपण ही स्टिच करतो तेव्हा हे जे कापड आहे आपलं आपण लावलंय मेन फॅब्रिकचं तर ते लेफ्ट साईडलाच ठेवायचंय, नाही तर मग ते स्टिच मध्ये यायची शक्यता असते. आता थोडस हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे थोडं कट करते, जाड होईल नाही तर. आणि आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला अशी इकडे फोल्ड करायची, अशा पद्धतीने दिसेल. मग ही बाहेर राहील. इथे स्टिच करून घेते मी सध्या, नंतर हात शिलाई करायची तिथे. स्टिच केलं तरी चालेल, हात शिलाई केली तरी चालेल, असं काही हे नाहीये. हे बघा, हे बघा या पद्धतीने लागलेत, किती सुंदर फिनिशिंगने लागलेत. किती पण खेचलं तुम्ही तरी पण काहीच होत नाही त्याला. हे बघा किती पण ताणलं तरी अजिबात गॅप दिसणार नाही, काही नाही, एकदम परफेक्ट लागलेत. तुम्हाला बॅक साईडने पण दाखवते. हे बघा बॅक साईडने पण किती फिनिशिंगने लागलंय. तर अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट पूर्ण रेडी. आता आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचंय करायला. त्याला फक्त लटकन राहिलेत, ते सगळ्यात लास्ट मध्ये लावणार आहेत आपण. तर फ्रंट पार्टचं मी तुम्हाला आता दाखवून देते एक वेळ कसं कटिंग केलंय ते. तर हे बघा, हे मेन फॅब्रिक आहे आणि हे त्याच्यावर अस्तर आहे. तर हे झालेत दोन्ही, हे दोन झालेत. हा आपला जो खाली बेल्ट लागणार आहे त्या बेल्टचं कटिंग काही असं आलेलं आहे. हे अस्तर आहे, याचं मेन फॅब्रिक कट करायचं राहिलंय अजून, ते मी नंतर करणार आहे, मी ते दाखवेल तुम्हाला. आणि हे जे आहे ते हे प्रिन्सेस कटचा जो आपला साईडचा जो शेप असतो तो आहे हा. इथे आपण प्रिन्सेस कट जॉईन करतो तो आहे. हा आपला नेक आहे, डीप नेक जो आपण घेतलाय तो नेक आहे हा. हे दोन्ही झालेत, हे मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर आहे, हे दोन्ही साईडचे झालेत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी याला कप्स लावणार आहे, तर त्यामुळे आपल्याला डबल अस्तर घ्यावं लागणार आहे. तर हे प्रिन्सेस कटचं जे असतं ते डबल अस्तर हे झालं आणि हे आपलं नेकच्या इथलं जे आहे ते हे डबल अस्तर झालं. आता आधी आपण काय करून घेऊ, आता आपण आधी याचं नेक पलटी करून घेऊ. हा जो नेक शेप आहे आपला हा आपण आता पलटी करून घेऊ. हे दोन्ही बघा हे असे नेक शेप आहेत आपले. तर इथे मी आता दोन्ही बाजूला स्टिच करते आधी आणि नेक पलटी करून घेते याचा. याला प्रेस शिलाई करून घेते मी. अशा पद्धतीने आता मी याला प्रेस करून घेईल, मग नंतर एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करून घेऊ. त्याआधी काय करायचंय मला, हे जे प्रिन्सेस कटचा जो शेप आहे आपला हा, इथे मी 5 नंबरची टिप देऊन देते म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक इथे कट करता येईल. मी याला पण प्रेस करून घेते, मग पुढचं मी दाखवते कसं करायचं ते. असं मी प्रेस करून घेतलीये. आता याला हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते. आता सेम आपल्याला ह्या पार्टचं पण जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. आता आपल्याला काय करायचंय,
हा जो आपला प्रिन्सेस कटचा शेप आहे, तर तो हा इथे असा जॉइन करायचा आहे. दुरून दाखवते. हा आपला असा शेप येणार आहे, नेक शेप येणार आहे आपला असा, अशा पद्धतीने. आणि इथे आपलं ते जे आपण खालची पट्टी कट केली आहे ना, ती लागणार आहे अशी. ती अशी लागणार आहे इथे. तर आता आपल्याला हा जो शेप आहे, हा इथे आपल्याला असा जॉइन करून घ्यायचा आहे. हा शेप इथे जॉइन करायचा आहे आणि हा पार्ट इथे जॉइन करायचा आहे. हे प्रिन्सेस कटचे शेप आपल्याला आधी आता आपण असे जॉइन करून घेऊ. वरूनच स्टार्ट करायचंय लावायला. हे कापड माझं असं एकदमच पतलं आहे, त्याच्यामुळे असं होतंय. हे बघा असं पफ तयार झालाय. अशा पद्धतीने असंच सेम आपण दुसरा पार्ट पण जॉइन करून घ्यायचा आहे. हे बघा हा पण झालाय, दुसरा पार्ट पण झालाय. आता हे दोघांना आपल्याला प्रेस करायची. त्याआधी मी काय करते, की त्याआधी मी अस्तर पण हे करून घेते. हे बघा असं दिसेल पूर्ण झाल्यावर. आपला नेक डीप एवढा आहे. आता मी अस्तरला पण सेम तसंच स्टिच करून घेते. एक्स्ट्रा अस्तर होतं माझं, मी घेतलेलं. तुम्हाला सांगितलं होतं की कप्स लावायची तर एक्स्ट्रा पेअर लागेल अस्तरची, तीच आहे ही. ह्याला मी आता प्रेस करून आणते, मग पुढचं बघूयात कसं करायचं. इथे मी आता बघा प्रेस करून घेतले, चारही पार्टला प्रेस केलंय. म्हणजे हे मेन फॅब्रिक आणि याला अस्तर आहे ते, आणि जे नुसतं अस्तर आहे, नुसतं अस्तरचं जे एक होतं ते. तर माझा आता असा ऍक्च्युली असा प्रॉब्लेम झालाय की आपल्याला काय करायचं, तर कप्स लावायचे होते. म्हणून इथे कप्स लावल्यानंतर आपण इथे अस्तर ठेवून असे कप्स लावून त्याच्यावरती असं अस्तर ठेवून मग आपल्याला असं पलटी करायचं होतं. म्हणजे अस्तर गेलं असतं आपलं आतल्या बाजूला. म्हणजे हे असं कव्हर झालं असतं प्रॉपर ब्लाउज. पण माझ्या लक्षात नाही राहिलं की कप्स लावायचेत आपल्याला, आणि मी हे आधीच नेक जो आहे तो आधीच पलटी करून घेतला. तर मग ठीक आहे, आता काय नाही, असे प्रॉब्लेम होत असतात. तसा प्रॉब्लेम झाल्यावरही आपल्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे की काय करता येईल. तर आता काय करू आपण, आधी ह्याला आता अस्तरला आपण आधी कप जोडून घेऊ, दोन्ही अस्तरला. एपेक्स पॉइंट जो आहे तो आपण आधी मार्क करून तिथे असं आपण आधी कप जॉईन करून घेऊ आणि मग बघूयात की आपल्याला कसं जोडता येईल ते. तर प्रॉब्लेम तर झालाय, तर त्यावर काहीतरी सोल्युशन तर काढावं लागेल, कारण की पूर्ण आपण ते उसवत बसायचं आणि ते करायचं तितका वेळ नाहीये आपल्याकडे. आणि ते उसवलं म्हणजे सगळं कापड जे आहे तर ते खराब होण्याची खूप शक्यता असते. ते थोडंसं जास्त होतं माझं, ते मी कट केलंय. आता इथे आपण आधी एपेक्स पॉइंट जो आहे तो काढून घेऊ आणि मग आपण कप तरी जोडून टाकू आधी. मग बघूयात कसं करता येईल ते. हा जो प्रिन्सेस कट आहे हा ठेवायचा आपल्याला, इथून बरोबर स्टार्ट करायचा ठेवायला. आणि इथे बघायचं की कुठे येतोय ते आपलं एपेक्स पॉइंट. जिथे येत असेल तिथे आपल्याला मार्क करायचंय. हे बघा, हे असं मार्क केलेलं होतं आपण एपेक्स पॉइंटचं, ते बरोबर इथे ठेवायचंय आणि इथे आपल्याला मार्क करायचंय. आता सेम आपण यावरती पण मार्क करून घेऊ. मी हे ठेवते याच्यावर आणि उमटवून घेते थोडंसं. अशा पद्धतीने इथे मार्क आलंय. आता इथे आपल्याला कप्स जॉईन करायचेत. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यात तुम्ही बघितलंच असेल कप्स कसे जॉईन करायचे ते. आता कपचा पण आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. कपचा पण सेंटर घेऊन घेऊ आधी. मी हे 36 साईजचे कप घेतले. तुम्हाला विदाऊट कप करायचं असेल हे ब्लाउज तर विदाऊट कप सुद्धा छान होतं. जरुरी नाहीये की लावलंच पाहिजे. पण जर तुम्ही बॅकला काही पॅटर्न केलंय, काही डीप नेक दिलाय, तर तुम्हाला कप लावावेच लागतील. अशा पद्धतीने मी सेंटर काढून घेतले दोन्ही कपचे. आता मला जरा असं डाऊट येतोय की हे इथे बसणार नाहीये. हे थोडंसं
मला कट करावं लागेल. ही बॉर्डर अशी पण याची खूप जास्त आहे. तर मी काय करते, ही आधी थोडी-थोडी कट करून घेते. दोन्ही कपची कट करते. म्हणजे बरोबर बसेल ते इथे. किंवा तुम्ही फक्त खालच्या बाजूला कट केलं तरी पण चालेल. असं जरुरी नाही की पूर्णच कट करायचंय. आपण बघून घ्यायचंय की आपल्या मार्कवरती ठेवून आपल्याला इथे अर्धा इंच खाली शिल्लक राहिलं पाहिजे. हे बघा. आता मी कट केल्यावर बरोबर अर्धा इंच खाली शिल्लक राहिलंय माझं. अशा पद्धतीने तुम्ही पण चेक करा आणि वाटलं तर थोडंसं गरज वाटली तर थोडंसं कट केलं तरी काही फरक पडत नाही एवढा. तर आता आपण लावून घेऊ. बघून घेते मी आधी कसं लावायचंय ते. असं दिसायला हवंय आपल्याला. आधी व्यवस्थित ठेवून बघायचं, नाही तर परत काहीतरी गडबड व्हायची. असं येणार आहे. म्हणजे हा जो कप आहे या अस्तरवर याला उलटा केलाय मी. आणि हे जे मी कट केलंय ना, तर हे बरोबर मी खाली घेते इथे. म्हणजे काय की ते थोडंसं मला जास्त होत होतं कप, त्याच्यामुळे मी थोडासा कट केलाय. आता बघून घ्यायचं आपल्याला कुठे अजून काही ॲडजस्ट करावंसं वाटत असेल तर करून घ्यायचंय. सगळीकडे आपल्याला अर्धा-अर्धा इंच सगळीकडे म्हणजे ह्या बाजूला आणि खाली अर्धा इंच शिल्लक राहिलं पाहिजे एवढी जागा ठेवायची आहे. आता बरोबर झालंय. आधी मी ॲडजस्ट करून घेतलं आणि मग आता मी इथे स्टिच करते. थोडं एका साईडला लागली माझी शिलाई. मी परत एक वेळ सेंटरला स्टिच करते. आता बरोबर आली. तर हे बघा इथे माझं राहिलंय खाली अर्धा इंच. अशा पद्धतीने. आता यावरती माझं असं मेन फॅब्रिक येईल. आता आपला फक्त एक प्रॉब्लेम झालाय की आपण अस्तर ते पलटी करायचं राहिलं. आता मी त्याला बघते की मला काय करता येईल ते. तर अशा पद्धतीने तयार होईल हा पार्ट. आता मी दुसऱ्या पार्टचा पण कप लावून घेते. मी आधी स्टिच करते आणि मग नंतर नाही तर आधीच थोडंसं कट करायचं आपल्याला खाली. आपण त्या कपचं कट केलं तसंच. फक्त खाली कट करते मी, पूर्ण राउंड नाही कट करत आहे. हे बघा एवढंच कट केलंय. आता बरोबर इथे ठेवायचंय आपल्याला सेंटरला आणि स्टिच करून घ्यायचंय. बघून घ्यायचंय अर्धा इंच राहिलंय का नाही ते. इथे पण आपल्याला अर्धा इंच पाहिजे. आणि हे अर्धा इंच राहणारच आहे कारण की आपण हे तर आपलं स्टिचमध्ये गेलं अर्धा इंच जे आपण ठेवलं होतं ते. पण हे राहिलंय. आता मी एक याला आयडिया करते की मी काय करते आता इथे सगळीकडे ना आधी 5 नंबरची टिप मारून घेते. म्हणजे कुठून स्टार्ट करेल तर मी इथून अशी, इथे अशी 5 नंबरची टिप मारून घेते आणि मग हे जितकं अस्तर राहील त्याला असं फोल्ड करून मी आधी आपल्या ते फ्युजिंग टेपनी चिटकवून घेते आणि नंतर मग मी इथे हातशिलाई करून घेईल. म्हणजे जो माझा प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह होऊन जाईल याच्याने. आता मी 5 नंबरची टिप करून घेते या सगळ्याला. इथून स्टार्ट करायचंय म्हणजे जे काही शिल्लक राहील ते या बाजूला शिल्लक राहील. हे बघा अशा पद्धतीने मी आता स्टिच करून घेतलं इथे पूर्ण. आता हे जे राहिलंय अर्धा इंच ते मी काय करेल आता असं फोल्ड करेल आणि आतमध्ये असं फोल्ड करेल आणि इथे फ्युजिंग टेपनी चिटकवून घेईल आणि नंतर मी हातशिलाई करून घेईल म्हणजे माझा जो प्रॉब्लेम झाला होता तो सॉल्व्ह होऊन जाईल. प्रॉब्लेम तर होतच असतात काही ना काही आपले, पण ते सॉल्व्ह पण करता आले पाहिजेत आपल्याला. खाली पण मी कट टू कट स्टिच करून घेते. आता हे बघा हे तुम्हाला जास्त दिसतंय तर हे सगळं मी आता फोल्ड करून घेणार आहे. सेम आता मी या पार्टला पण करून घेते तसंच. आता मी याला प्रेसनी आधी जो प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह करून घेते आणि मग नंतर आपण इथला जो बेल्ट आहे तो बघूया कसं स्टिच करायचं. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ आधीच बघून घेतला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला इथे हे नव्हतं करायचं, पलटी करायचं होतं. तर तुम्ही आधीच बघाल की आपल्याला हे पलटी करायचं इथे स्टिच करून. आणि जर तुम्ही कप्स लावत नसाल तर मग तुम्हाला काही टेन्शन नाही. मी कप्स लावले त्याच्यामुळे मला असं करावं लागलंय. हे बघा आतमधून असं दिसतंय. मी एक वेळ आता याला प्रेस करून घेते छान
आणि मग नंतर इथे फ्युजिंग टेपनी तुम्हाला सांगितलं तसं मी आतमध्ये फोल्ड करून घेते आणि नंतर हात शिलाई करेल, म्हणजे ते माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर हे बघा मी असं प्रेस करून घेते याला. मी म्हटलं तुम्हाला पण दाखवावं, म्हणजे फ्युचरमध्ये कधी इन केस तुम्हाला पण प्रॉब्लेम आला तर सोल्युशन आपल्याला माहिती असावं. हे बघा मी आधी काय केलंय, इथे असं अस्तर मी फोल्ड करून घेतलं बारीक, बारीक पट्टी. जेवढं आपल्याला जास्त होतं ते, आणि त्याच्यावरती प्रेस फिरवते आणि तिथे फ्युजिंग टेप लावायचं आपल्याला, बस बाकी काहीच करायचं नाहीये. कुशनवरती ठेवायचंय, म्हणजे जो आपला शेप आहे इथे, कपचा जो शेप आहे तो बिघडणार नाही. त्यामुळे मी कुशनवरती ठेवून घेतलंय. हे बघा तुम्ही फ्युजिंग टेपचा आपल्याला कसा उपयोग होतो ते. असं मी ठेवून घेतलं इथे. आता मी प्रेस करते. अशा छोट्या-छोट्या गोष्टीच्या इथे आपल्याला फ्युजिंग टेपचा खूप उपयोग होतो. आता मी इथे आतमध्ये नंतर हातशिलाई करून देईल, म्हणजे कळणार सुद्धा नाही की काही प्रॉब्लेम झाला होता म्हणून. असं आतमध्ये ठेवायचं आहे बघा, मी असं ठेवते याला आणि आता इथे प्रेस करायची. हे बघा, असं फिनिशिंगने लागली आपली पट्टी. एकदा या बाजूने पण फिरवून घेते मी, म्हणजे काही टेन्शनच नाही. तर अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालाय. आता इथे मी काय करेल, बारीक हात शिलाई करेल, कळणार सुद्धा नाही. आणि वाटलंच तर मी इथे लेस सुद्धा लावायचा माझा विचार होता एकतर, की लेस लावूयात का? लेस लावली तर मग हात शिलाई पण करायचं मला गरज नव्हती. पण ठीक आहे, लेसचं माझं ऑप्शनल आहे, मी बघेल लावायची का नाही ते. आता मी तुम्हाला ह्या पार्टचं पण दाखवते कसं केलंय ते. तुम्हाला पण असे कधी काही प्रॉब्लेम येतात का? नक्की मला सांगा कमेंट करून. घाई गडबडमध्ये एखाद्या वेळेस अशी चूक होऊन जाते आपल्याकडून. हे बघा आता मी इस्त्री करून घेतलं ह्याला प्रॉपर. आता हे दिसतंय आपल्याला, जे अस्तर आहे हे बाहेर आलंय बरोबर अर्धा-अर्धा इंच. ते काय करायचंय, आतमध्ये फोल्ड करायचंय आणि नंतर तिथे फ्युजिंग टेप ठेवायचंय आणि चिटकवून द्यायचंय. झालं. एकदम इझी आहे. इथे मी खाली आधी फ्युजिंग टेप लावून देते. कोणाला कळणार पण नाही की आपला काही प्रॉब्लेम झाला होता इथे. हे बघा, व्यवस्थित लागलंय. अशा पद्धतीने आपलं रेडी झालंय. बघा असं येईल. आता काय करायचंय ना, आपल्याला इथे जो पार्ट होता आपला तो लावायचा आहे, पट्टी खालची. तर ती कशी लावायची? आता थोडंसं मला काय करायचंय इथे, की माझ्या साडीचा जो काठ आहे, तर तो मला इथे यूज करायचा आहे. हा पार्ट आपल्याला इथे असं स्टिच करायचा आहे. अर्धा-अर्धा इंच आपलं असं स्टिचिंगमध्ये जाईल हे इकडे जाईल आणि हे असं अर्धा-अर्धा इंच इकडे स्टिचिंगमध्ये जाईल. असं. तर ते बरोबर होतं स्टिच केल्यावर. तर आता मला इथे हे लावायचं होतं. साडीचा जो माझा काठ आहे, हा लावायचा आहे मला काठ. मी खाली इथे काठ लावणार आहे हा. तर आता हा काठ तर सरळ असतो आपला. तर इथे शेपमध्ये नाही बसत आहे तो. ही माझी साडीची बॉर्डर होती. आता मी ह्याच्यावर हा ठेवते, पण हा नाही म्हणजे पूर्ण नाही ॲडजस्ट होते, मावत नाहीये. इथे कमी पडतंय. तर मी काय करणार मग इथे? इथे सुद्धा मी हा काठ लावणार आहे असा. असा मी स्टिच करून घेणार आहे इथे. म्हणजे हे 2 काठ काय करणार आहे मी, 2 काठ एकमेकांना चिटकवून घेणार आहे, म्हणजे शिवून घेणार आहे. असे शिवून घेते मी एकावर एक आणि मग नंतर मी ह्या मापाची अशी पट्टी कट करून घेईल. असं. असा मग मी हा शेप कट करेल. तर आता मी स्टिच करायच्या आधी काय करते ना, ही फ्युजिंग टेपनी मी आधी चिटकवूनच घेते काठ माझे हे. यावरती चिटकवून घेते. नंतर स्टिच करते, म्हणजे हलणार नाही आणि फिनिशिंग दिसेल. हे बघा चिटकलाय काठ. प्रॉपर चिटकलाय. आता काय करायचंय आपल्याला, हे पण आपण 2 कट केले होते. हे हे पार्ट पण मी 2 कट केलेत. आता मी काय करते ना, आधी या शेपचं हे कट करून घेते. हे फॅब्रिक कट करून घेते, मेन फॅब्रिक. प्रॉपर या शेपमध्ये कट करते मी. जास्तीचं कट करते, म्हणजे आपण स्टिच केल्यानंतर जितकं फॅब्रिक शिल्लक राहील ते आपण कट करून टाकू.
आता आपण याला सगळी आधी 5 नंबरची टिप मारून घेऊ आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करून घेऊ. बरोबर ठेवून घ्यायचंय. अजिबात कुठे कमी जास्त नको व्हायला. मी तसं फ्युजिंग टेपनी पण चिटकवू शकली असती याला. पण चल ठीक आहे, मी 5 नंबरची टिप मारून आणते याला, मग आपण बघूया. तर हे बघा अशी पट्टी झाली आपली रेडी. मी याला व्यवस्थित प्रेस करून घेतली आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं का ते पण कट करून घेतलंय. आणि हे आपलं जे अस्तर आहे ते. आता काय करायचंय ना आपल्याला, आता मेन आपलं हे आहे की हे अस्तर आहे आणि हे आपले 2 पार्ट आहेत वरचे. तर आपलं मेन मोटिव्ह आता हे की आपल्याला काय करायचं की हे असे ठेवायचे, म्हणजे असे स्टिच होतील आणि त्यावरती ही पट्टी अशी स्टिच होईल. म्हणजे मेन फॅब्रिक आपलं असं येईल. म्हणजे आपलं ब्लाउज काही असं दिसेल रेडी झाल्यावर. तर आता मला काय करायचं आधी, की मी इथून हा पार्ट स्टिच करायला सुरू करते. तो दाखवते मी तुम्हाला मशीनवर कसं करायचं ते. इथून आपण स्टार्ट करू आणि नंतर आपण हे अस्तर पण स्टार्ट करू. म्हणजे काय होईल, की आपले शिलाई मार्जिन दिसणार नाही. दोन्ही पार्ट असे हे होतील, तर आपल्याला आपलं जे स्टिचिंगची मार्जिन आहे ती दिसणार नाही. तर मी सांगते कसं करायचं. आधी हे आपले जे पार्ट आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे. कुठं काय बसणार आहे ते. आता मी हा पार्ट इथेच हे बघा, हे असं लागणार आहे, बरोबर? असं. इथे आणि इथे. अशा पद्धतीने लागणार आहे. तर काय करायचं आता आपल्याला, हा सरळ पार्ट आहे. मी हा असा उलटा करते यावरती आणि मी आता आधी इथे असं अर्धा इंच इथे सोडून द्यायचंय आपल्याला. कारण अर्धा इंच इकडच्याचं मार्जिन आहे. अर्धा इंच सोडून आपल्याला इथून शिवायला स्टार्ट करायचंय. हे बघा, तर असं मी स्टिच करून घेतलं. आता सेम आपण दुसरा पार्ट पण इथे स्टिच करून घेऊ. आता तो बरोबर इथे लागेल. मी म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी अर्धा इंच सोडून द्यायचं, तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल आता का सोडायला सांगितलं होतं ते. कारण की आता आपला दुसरा पार्ट इथून स्टिच व्हायला सुरुवात होईल. हे बघा या पद्धतीने किती प्रॉपर लागलंय. अशा पद्धतीने लागलंय. आता आपल्याला काय करायचंय, की हे जी आपली इथे मार्जिन दिसते ही, तर ही दिसायला नको, ती हाईड करायची आहे. मग ती कशी आपण हाईड करणार, तर आपल्याला असं स्टिच करावं लागेल ह्या बाजूनी. आता ही अशी आपल्याला लावायची आहे. ही शिलाई आपल्याला हाईड करायची आहे. मग आपण काय करू, ही पट्टी या बाजूनी लावू अशी. इथे आपण आता स्टिच करू इथे असं. म्हणजे अशी येईल मग ही खाली. आता आपण ही स्टिच करायला सुरू करूया. आता ही पण आहे ना अशी सेंटर पासूनच लावायला चालू करायची आहे. अजिबात कॉर्नर शेवटून नाही घ्यायची तिकडून. हे बघा एका साईडची लावली मी. अशी हाईड होईल बघा. म्हणजे आतमधून पण किती फिनिशिंग आली ब्लाउजला. आता सेम आपण ही दुसरी बाजू पण लावून घेऊ. हे बघा असं लागलंय. अशा पद्धतीने झालंय. हे बघा अशी पट्टी लागली ही खाली. आता मी याला व्यवस्थित प्रेस करून घेते. नाहीतर आपण इथे प्रेस शिलाई करून घेऊ, म्हणजे एकदमच अजूनच फिनिशिंग येईल त्याला. म्हणजे प्रॉपर बसून जाईल. ते तिन्ही पार्ट जे आहेत, हा एक, दुसरा आणि हा तिसरा, हे तिन्ही पार्ट आपले चिटकून राहतील. इथे एक स्टिच करून घेते मी. इथे हवं तर आपण लेस पण लावू शकलो असतो, पण काठ असल्यामुळे काही गरज नाही वाटत आहे मला लेसची. प्रॉपर हे खालचा पण शेप ओढायचा आणि वरचा पण ओढायचा आणि एकदम काठावरती आपल्याला स्टिच करायचंय. अशा पद्धतीने झालंय. आता मी एक वेळेला प्रेस करते. अशा पद्धतीने हे बघा मी प्रेस करून घेतलंय. असं काय दिसतोय आपला पार्ट. आता एक पट्टी कट करून घेतली मी. माझं अस्तर ते संपलंय, त्यामुळे मी या पिंक कलरची पट्टी घेतली. आता ही आपण खाली इथे लावणार आहे आणि इथून आपण आता अशी पलटी करून घ्यायची याला. हे कापड माझं जरा ही लेस जरीची लेस आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रेस करताना जरा हे झालंय, दोरे दोरे निघतात त्याचे.
एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करते मी इथे. आणि आता इथे प्रेस शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथे मागे प्रेस करून मी फ्युजिंग टेप लावून घेते आणि मग नंतर इथे आपण हात शिलाई करून घेऊ. म्हणजे आपला फ्रंट पार्ट पण पूर्ण रेडी झालाय. एवढं प्रेस करून झालं की मी पुढचं सांगते. असं हे बघा मी प्रेस करून घेतलंय. पट्टी अशी प्रेस करून घेतली, फ्युजिंग टेप लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता खालचं पूर्ण आपलं रेडी झालंय. आता आपण बॅक पार्ट जो आहे आपला त्याचे आणि ह्याचं शोल्डर जॉईंट करून घ्यायचंय. शोल्डर जॉईंट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे ती क्रॉस पट्टी कट करून फोल्ड करून घ्यायची, कव्हर करून घ्यायचं हे, कारण की आपलं स्लीवलेस ब्लाउज आहे त्यामुळे. आता आधी मी शोल्डर जॉईंट करून घेते. याचं अर्धा अर्धा इंच ठेवायचंय मार्जिन वरती. अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून झाले. आता मी याला इंटरलॉक करते आधी आणि मग नंतर पुढचं बघू आपण. या मी अशा क्रॉस पट्ट्या कट करून घेतल्या आहे. हे बघा अशी ताणल्या जाते, ही क्रॉस पट्टी आहे. आता ही क्रॉस पट्टी मी ते आपण जिथे आपलं आर्म होल आहे तिथे आपल्याला कव्हर करायचंय. तर ही जी क्रॉस पट्टी आहे तर ही काय करायची, आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि इथे अशी लावायला स्टार्ट करायची. अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपल्याला स्टिच करायचंय. हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करते मी. आता प्रेस शिलाई करून घ्यायची इथे आपल्याला अशी. आता इथे आपण फ्युजिंग टेप लावून पलटी करू शकतो इथे, पण मी फ्युजिंग टेप नाही लावत आहे. इथे मी स्टिच करते डायरेक्टच. हे बघा अशा पद्धतीने झालंय, एकदम फिनिशिंगनी लागली आहे. आता सेम मी दुसरी पण पट्टी लावून घेते आणि मग पुढचं आपण बघूया कसं करायचं ते. इथे आता हे बघा असा पार्ट लावणार आहे मी. हा त्रिकोण होता माझा, पण हा जस्ट मी इथे ठेवून बघितलंय की कुठपर्यंत आपलं अंतर होतं ते, तेवढं मी इथे मार्क केलंय. त्रिकोण काढून घेतलाय आणि मी असं हा पॅच ऍडजस्ट केलाय. आता जिथे जिथे आहे तिथे मी असं मार्क करून घेतलंय आणि मला कुठपर्यंत हवंय तिथे सुद्धा मी मार्क करून घेतलंय. आता मी कट करून घेते, हे उचलून घेते मी. अशा पद्धतीने माझा हा पार्ट लागणार आहे तिथे. असं मी आखून घेतलंय. आता त्याचं मी साईडनी एक एक इंच मी मार्जिन ठेवून असं कट करून घेते याला. असं मी एक्स्ट्राच कट करून घेतलंय. आता मी याला अस्तर लावते. अस्तर पण अंदाजेच कट करते मी. आता आपल्याला काय करायचंय ना, इथे जे मी मार्क केलंय तिथे आपल्याला असं स्टिच करायचंय अस्तर वरती. म्हणजे काय होईल ना की असं पलटी होऊन जाईल. आता हे मार्क केलंय मी ते मला अशी मी घडी करते इथे, म्हणजे मला लक्षात येईल. इथे प्रेस शिलाई पण करते मी. इथे प्रेस करून घेते एक वेळ. आता हा पॅच बघा मी असा इस्त्री करून घेतलाय. आता मी काय करते, इथे ठेवून आधी स्टिच करून घेते. जिथे मी मार्क केलंय तिथे तिथे मी स्टिच करून घेते. अशा पद्धतीने इथे स्टिच करते. इथे स्टिच करते असं आणि असं इथे पिन लावून घ्यायची त्याला आधीच, हलू नये म्हणून. इथे म्हणजे हलणार नाही. इथे एकदम काठावरती स्टिच करायचंय. अशा पद्धतीने हे बघा झालंय आपलं जॉईंट करून. हा शेप झालाय. आता काय करायचंय की हे जे एक्स्ट्रा आहे ना हे कट करून टाकू आपण.
आणि नंतर तिथे आपण हात शिलाईने कव्हर करून घ्यायचंय. नंतर हात शिलाईने कव्हर करायचंय ते आपल्याला. आता पूर्ण ब्लाउज रेडी झालंय. आता आपल्याला फक्त फिटिंग करायची बाकी आहे. मग आपण लगेच याचा फायनल लुक बघू. आता मी याची फिटिंग करून घेते आधी. 1.5 इंचावरती आपण मार्जिन ठेवलं होतं. अंदाजेच घेते मी आता 1.5 इंच. आता मी याला इंटरलॉक पण करून घेते आधी आणि मग तुम्हाला मी याचा फायनल लुक दाखवते. बॅकला काही असतंय आपलं. आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला करायचा आहे नंतर, आणि याला असे लटकन पण लावून घेणार आहे मी. असं दिसेल. मी आता याला इंटरलॉक करून घेते, मग दाखवते. तर अशा पद्धतीने आपला ब्लाउज रेडी झालाय. हे बघा. इथे आपण हा बेल्ट लावला होता, प्रिन्सेस कट विथ बेल्ट. बघा अशी आली फिनिशिंग. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.